आले आले राहिले आलेले सगळे आले. चला झालं ना, एवढेच आहेत ना. हो एवढेच आहेत. सुरुवातीला यांचा सूचना फलक आहे की कठड्याच्या आत जाऊ नये, मूर्त्यांना हात लावू नये, 1000 रुपये दंड आहे. महाभारत ती मगाशी ना तिथे गेले गेले मला रिअल वाटले माहिती. वेद व्यास जे ज्यांनी महाभारत लिहिलं. खिडकीतनं पहिला असं वाटलं आतमध्ये आता खरंच कोणतरी आहे. जे बघतोय आता दगडी म्युझियम, त्याची थोडक्यात ओळख आपल्याला देतील आमचे बंधू प्रणय तांदळे. प्राचीन म्युझियम आहे सगळं. 2.5 तास फिरावं लागतं पूर्ण कचरे मठात. मित्रांनो, तुम्ही इथे आता बघताय ते वेगवेगळ्या प्रकारचे पुतळे, अक्षरशः जिवंत पुतळे आहे. आणि तुम्ही जर का आत्ता बघितलं, एक मी पुतळा दाखवतो, अक्षरशः असं वाटतंय की तो खरंच आत्ता उठून उभा राहील. असं एक भयानक मूर्तिकाम केलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. जिवंत मूर्ती देखावा, जिवंत मूर्तीच वाटते. अच्छा,
आपण गुहेतून बाहेर आलो आणि ह्या इथे ज्या प्रकारे ग्रामीण जीवन किंवा कारागीर होते, दगड फोडणारे किंवा असे काही कारागीर होते, त्यांच्या इथे प्रतिकृती केली आहेत. आणि तुम्ही जर का बघत असाल ना, म्हणजे चेहऱ्यावरचे हावभाव बघा, अगदी स्पष्टपणे त्यांनी व्यवस्थित कोरलेले आहेत. या इथे सुतार काम करणारे आणि ह्या इकडे लोहाराचं काम करणारे, इथे सगळं लोहाराचं काम करणारे दाखवलं. त्याच्याच बाजूला गोटे घालणारी मुलं आहेत. तिथे छत्री दुरुस्त करणारा आणि तांबट म्हणजे तांब्याची भांडी घडवणारा. त्यानंतर ह्या साईडला मातंग म्हणजे जे दोरखंड बनवायचे ते पुतळे आहेत प्रतिकृती. आहे चांभार, चपला वगैरे दुरुस्त करणारा. तिकडे कातडी कमवणारा. बांबूचं झाड असतं त्यापासून जे टोपली वगैरे बनवतात त्यांचा इथं संसार आहे. तुम्ही जर आला इथं पुढच्या वेळेस हे हरांना फॉलो करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला बघायला मिळेल.
शंकराचं घर आहे इथे त्यांचा जुना फोटो पण दाखवलाय. इकडे कासार म्हणजे बांगड्यावाले, हे आणि इथे लहानपणी पण आम्ही हे पिक्चर बघितले अगदी 50 पैशात. 50 पैशामध्ये 50 पैशात आम्ही टाकायचो ते कॉईन द्यायचे आणि इथं आम्ही अशा प्रकारे पिक्चर बघायचो. हे बघून खरंच मला माझ्या लहानपणीची आठवण आली. इकडे शाळा आहे मुलांची, इकडे गुरुजी शिकवतात ते मुलांना. आई बाबा काका आई तर कात्रीला धार लावणार आहे. इकडे आहे, ह्या इथे आहे नावी. आपण जाऊया मित्रांनो कोकणातल्या घरात. कोकणातलं घर दाखवतो मला. कोकणातलं घर हे असंच कौलारू असतं. सेम अगदी कोकणात जांभ्याचं आणि कौलारू. आणि सुरुवात केल्याच ह्या साईडला किचन रूम आहे त्यांची. इथं भांडी आणि स्वयंपाक करणारी बाई. नंतर ह्या साईडला एक लहान बाळाला आंघोळ घालतात आहे. अशा त्या बाळाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा, सेम अगदी.
पुढे आहे कुंभाराचं घर, मडकी घडवणारा. इथे एक छोटा मुलगा रिंग खेळता. आम्ही लहानपणी भरपूर रिंग खेळलेलं आहे. त्यांना टायर खेळलो, आता काहीच खेळता येत नाही. ह्या इथे काही जिवंत पुतळे आहेत. स्टॅच्यू हल्ला का हल्ला का अगदी उभे उभे आहेत. यांच्या चेहऱ्यावरचे भाव तर बघा. ह्या बाई तर किती हसतात. आणि पुढे बघू शकतात हा मिशा पिळताना. इथे मित्रांनो रामलीला मंडळ म्हणजे रामलीला करायचे जे ते इथे आहेत. आणि इथे आहे वतनदाराचे घर. वरने एक बाल्कनीतून एक लेडी खाली दिसते. वतनदाराचे घर सुरुवात केल्याच इथे 2 बैल दिसतील. अगदी उभे बैल ती. एक तर माझ्याकडेच बघतो. वतनदाराचे चाकर.
आता पूर्ण बघून झालं म्युझियम आणि इथं ग्रामोद्योग आहे. तर इथं बघू काय मिळतंय का आपल्याला खरेदी करायला. मित्रांनो आपण आलोय आता मिरर हाऊसमध्ये. तर मित्रांनो सुरुवातीला जो एंटर केल्यानंतर इथं आहे नॅनो रेल्वे स्टेशन. सिद्धगिरी एक्सप्रेस जगातली सर्वात लांब ट्रेन. अगं मम्मीने तुझी ती घरची तिला. काचांमध्ये काय कळतच नाहीये. काहीच नाही. इकडं काच आहे, इकडं काच आहे. रस्ता कुठे आहे? अरे आम्ही फिरून फिरून तिथंच येतोय का? इकडे इकडे Thank you.